दत्तात्रय रामलिंगादू राहणार आहे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. माझा पाय 6-7 महिन्यापासून दुखत होता. गुडघ्याचा चालता येत नव्हतं. मला असं समजलं की मलकापूरला बप्पाचं आहे म्हणून बघता येतं. दवाखान्यात दाखवलं नाही का मग? दवाखाना दाखवलं होतं बार्शीला. बर, काय म्हणाले डॉक्टर? राहील म्हणायची. का कुठला फरक पडला नाही. हा, कुठल्या दवाखान्याचा फरक पडला नाही. कोणत्या डॉक्टरला दाखवलं? कुलकर्णी एक, पुन्हा आणि दुसरा फरक पडेल म्हणायची. पडल म्हणायचे. 6-7 महिने दुखायचं चालता येत नव्हतं. आपलं चालायचं. बर इथलं समजलं मला पप्पाच्या दर्शनाला जाऊन समज गावातल्या कमास्त्या सांगितले. बर तिथनं करून हात जोडले पप्पाच्या नावाने. बर, ती माझा पाय दुखात राहिला. आज ही 3री वार आहे माझी. बर, आता चालला नाही ते? आजचाच थोडं तक म्हणजे कवातच होते. हा, कवात दुखते म्हणलं. चांगली होती झाली. दुखायचं राहिला का? थोडं राहिलाय. हे राहत दुखते. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. ते सांगतायत असं जाऊ. हे बाबा सांगतायत त्या तिकडे जायचं, त्या दरवाजाकडे. हे बाबा सांगतायत मला चालता येत नव्हतं. गुडघा सुजला होता. सगळे दवाखाने दाखवले, कसलंच चालता येत नव्हतं. इथं आलो, आशीर्वाद घेतला. आता तुम्हाला ते चालताना दिसत आहेत. माझ्याकडे कसं आहे, हा सूर्य हा जयद्रथ आहे. इकडे 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 बाबा, तिकडे त्या दरवाजाला शिवायचं, दरवाजाला स्पर्श करायचा, दरवाजाला हा या. आता पळत या, पळत या, पळत या. आले 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 आले. पांढरे कसं झाले मला त्या माणसाचे. 65-70 वर्ष वय असेल, पण ज्या माणसाला डॉक्टरांनी पर्याय नाही म्हणून सांगितलं होता, तो इथला आशीर्वाद घेतल्यानंतर ओके ओके आहे का? बोला की काय अडचण?